काँग्रेसच्या बैठकीत जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार तसेच अमळनेर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे पराभूत उमेदवार अनिल शिंदे यांच्यात वाद होऊन जोरदार बाचाबाची झाल्याचा प्रकार घडला। बैठकीमध्ये जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी अनिल शिंदे यांना भाषण करू देण्यास नकार दिल्याने वादाला तोंड फुटलं। त्यावरून अनिल शिंदे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी संताप व्यक्त केल्याने भर बैठकीत मोठा गोंधळ उडाला। विशेष म्हणजे हा सर्व प्रकार काँग्रेसचे राज्याचे सहप्रभारी BM संदीप यांच्या समोरच झाला। बोलल्यावरून सुरू झालेला हा वाद हा एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यापर्यंत पोहोचला। वाढत चाललेल्या वादावर प्रदेश सहप्रभारी BS संदीप यांनी मध्यस्थी करत वाद मिटवला आणि काही वेळात बैठक गुंडाळण्यात आल्याचे पाहायला मिळाले। काँग्रेसचे पराभूत उमेदवार अनिल शिंदे यांनी जिल्हाध्यक्ष प्रदीप पवारांवर विधानसभेच्या आपल्या उमेदवारी वेळेस खूप त्रास दिल्यासह पक्षाच्या निधीतून 2 लाख रुपये आपल्याकडून घेतल्याचा गंभीर आरोप केला। अनिल शिंदे हे काँग्रेसचे कोणतेही पदाधिकारी नाहीत। त्यांना विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देऊन आम्ही चुकी केली आहे। त्यांच्या वागण्यामुळे त्यांना केवळ 13,000 मतं मिळाले आहेत। त्यांची अनामत रक्कमसुद्धा जप्त झाल्याने आमच्या आघाडीला मानहानी सहन करावी लागली आहे। त्यांनी खोटेनाटे आरोप करावे याची त्यांना लाज वाटायला पाहिजे। त्यांच्या आरोपाचं आपण खंडन करतो। ते मला आणि पक्षाला विविध आरोप करत बदनाम करण्याचा प्रयत्नात असल्याचं दिसू लागलं असल्याचं जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी पत्रकार परिषद घेत म्हटलं आहे। अमृतुमरी नाही म्हणणार, मला माझं मतं मांडायची होती। मी एकदम शिस्तबद्ध आणि एक उच्च शिक्षित युवा विद्याभूषित कार्यकर्ता आहे। मला बोलू द्यायला पाहिजे होतं। मला जे अनुभव आले माझ्या मी ती वस्तुस्थिती सांगणार होतो। त्याच्यात काही विपर्यास नव्हता। काँग्रेस पक्ष हा मोठा पक्ष आहे। इथं सगळं गुडीगुडी चाललेलं असतं। ते संदीप साहेब जे आले ते इथली ग्राउंड लेवलची सिच्युएशन काय ते बघण्यासाठी आले। त्यांच्यापुढे नुसतं खोटं बोलण्यात काही अर्थ नव्हता की आज वस्तुस्थिती काय ते सांगणं गरजेचं होतं ना, आणि ते सांगण्याचा मी प्रयत्न करणार होतो। तर मला बोलू दिलं जात नव्हतं। काँग्रेस पक्ष हा जनसामान्यांचा पक्ष, लोकशाहीचा पक्ष आहे। तिथं जर कोणी दादागिरी करतं ते कसं काय सहन करणार? आणि आता ते त्यांचा स्वभाव आहे। मी त्याच्याबद्दल नाही मी काय करतो। जिल्हाध्यक्षांबद्दलही आपण या ठिकाणी नाराजी व्यक्त केलेली आहे। बोलताना हो, त्यांनी त्यांच्यावर आरोप केलेला आहे। आरोप नाही, सत्य परिस्थिती सांगतो मी। आरोप कधीच बोलत नाही खोटं। आणि माझ्या कार्यकाळात माझ्या इलेक्शनमध्ये एकदाही ते आले नाही। मला जे पक्ष निधी मिळाला त्यातनं 2 लाख रुपये त्यांनी घेतले। हां, त्यांनी त्याची माझ्याकडे पावती त्याची, म्हणजे त्यांना विचारा। मी नव्हतो, कारण मी पैशाचा व्यवहार मी बघत नव्हतो। मी प्रचार करत होतो। हो, माझ्याकडे एक आमचे प्रभारी आले, 3 केंद्राचे प्रभारी पाठवले। एका प्रभारीने माझ्याकडनं 5 लाख रुपये मागितले, घेऊन गेलं माझे। असं जर काँग्रेसमध्ये चालत असेल म्हणजे घरचं झालं थोडं, व्यायाम धाडलं गोडं। 3 निरीक्षक पाठवायची काही गरज नव्हती ना प्रत्येक मतदारसंघात। अंमळनेर असेल, भुसावळ असेल, पाठवायचे तर मग ज्यांना माहिती आहे मतदारसंघाची ते पाठवायचे ना। तो जयपूरमधून येऊन इथं काय करणार तो माणूस? दररोज खंबा मागायचा माझ्याकडे। अशी परिस्थिती इतकी वाईट आहे, अतिशय वाईट वाटतं। म्हणजे मला पक्षाविरुद्ध माझं काहीच बोलणं नाही, पण ती जी माणसं आहेत ती वाईट येतो। आता काय मागणी नाही तरी पक्षाच्या काही नाही, लोकांनी चांगल्या लोकांना नेमावं। अजूनही काँग्रेसवर लोकांचं प्रेम आहे। मी सपकाळ साहेबांना भेटून आलो, सगळं व्यथा व्यक्त केली। 4 महिन्यापूर्वी माझा रिपोर्ट दिलेला आहे। 20 तारखेला इलेक्शन, 23ला संपतं, 28ला आमची अख्खी काँग्रेस कमिटी माझ्या विरुद्धच्या उमेदवाराचे मस्तकी फोटो काढतात आणि याच्यात टाकतात। कसं काय बाबा? आणि काँग्रेसचे कार्यकर्ते जर नेतेच प्रत्येकजण पैसे मागतात प्रचारासाठी, मग भाडोत्री माणसं नाही लावता येत काय? वाईट अनुभव होता माझा खूप। कोणी पैसे मागितले? नाव काय? कशाला नाव सांगणार हो? कशाला बदनाम करायचं कोणाला? सगळ्यांना माहिती आहे। म्हणजे हो, त्यांनी घेतले ना। मी तर त्यांनी नाही म्हणावं, मी सांगतो इथं, मी तर सांगतो ना, तिथेही सांगून आलो मी प्रदेशवाल्यांना। आणि त्यांना विचारा, मला काय माहिती? मी तर त्या काळात इलेक्शन प्रचार माझ्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही या माणसाने। 20-25 दिवसात जिवंत आहे, मेला आहे, प्रचाराचं काय आहे? तिथल्या कार्यकर्त्यांना तंबी दिली होती, मी आल्याशिवाय यांचा प्रचार करू नका। अजून बऱ्याच गोष्टी आहेत, पण त्या मला इथं सांगणं योग्य वाटत नाही। त्यांनी सांगितले की मी थोडं बोलणार आहे, त्यांना बोलू दिलं। त्याच्यानंतर प्रतिभा शिंदे बोलणार होत्या,
त्याच्यानंतर श्रीदादा चौधरी बोलले. मी जिल्हाध्यक्ष असूनसुद्धा मी तिथे भाषण केलं नाही. त्यामध्ये अनिल शिंदे म्हणाले की मला बोलायचं आहे. मी त्यांना सांगितलं की तुम्हाला जे काही बोलायचं आहे तर निरीक्षक हे प्रत्यक्ष तुम्हाला सगळ्यांना भेटणार आहे. तुमच्या त्या काही तक्रारी, तुमच्या ग्रीव्हन्सेस, तुमचं काय म्हणणं असेल तुम्ही इथं ते मांडणी करावी. परंतु त्यांनी त्या ठिकाणी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्याबरोबर कोणीही नव्हतं. सगळी जिल्हा काँग्रेस कमिटी एक संघीय असल्यामुळे, सगळे नेते एक संघीय असल्यामुळे सगळ्यांनी सांगितलं की आता प्रोटोकॉल तोडता येणार नाही. एकदा प्रदेशचे नेते बोलल्यानंतर आणि अनिल शिंदे हे आपल्या काँग्रेस पक्षाचे म्हणजे आमचे साधे सदस्य नाहीत, कुठे पदाधिकारी नाहीत. इथे जिल्ह्याचे सगळे पदाधिकारी हजर होते. मग पदाधिकारी म्हणतील आम्हाला का बोलू देत नाही, हा प्रश्न होता.